बजेटिंग करणं बोरिंग वाटतं ना, अवघड वाटतं. पण बजेटिंग म्हणजे ॲक्च्युली फ्रीडम. एक पॉप्युलर रूल आहे 50-30-20. सो 50% नीड्ससाठी, 30% वॉन्ट्ससाठी आणि 20% सेव्हिंग. पण हा पाश्चात्य देशात चालतो. भारतामध्ये जो रूल मी फॉलो करतो तो आहे 60-40. 60% मी माझ्या गरजांसाठी, सगळ्याच लाईफस्टाईल एक्सपेन्ससाठी वापरतो आणि 40% मी सेव्हिंग करतो आणि मग ते इन्व्हेस्ट करतो. सो तुम्हाला जर तुमच्या स्वतःसाठी एक चांगलं आयुष्य बनवायचं असेल, एक समृद्ध आयुष्य जगायचं असेल, तर हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. दिस इज रूल नंबर 2 इन दी बेबी स्टेप्स टू बिकमिंग रिच. अनेक वर्ष मी हा रूल फॉलो करतोय. माझ्या उत्पन्नाच्या 60% मी वापरतो, 40% मी बाजूला ठेवतो. आणि याच्यामुळे काय होतं, तर माझा खर्च मी जेव्हा करतो तेव्हा मला गिल्टी वाटत नाही, कारण मी खर्च जास्त करत नाही. त्या 60% मी माझं बजेट बसवलेलं आहे. तुम्ही पण हेच करू शकता. 40% बाजूला टाका. इन्कम कमी असेल तर मेक इट 70-30, मेक इट 80-20. पण कुठला तरी रूल फॉलो करा, कारण रूल जर तुम्ही फॉलो केला नाही तर तुमच्या लाईफचं सैराट होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमची फॅमिली ही देखील सफर होईल. सो जो काही खेळ करायचा तो तुमच्या 60-70 किंवा 80% करा आणि भविष्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवा आणि त्या पैशाला कामाला लावा. जर आपण असं केलं तर निश्चितच आपण एक समृद्ध आयुष्य जगू शकतो आणि आपल्या मुलाबाळांना चांगली लाईफ आपण देऊ शकतो, चांगलं शिक्षण देऊ शकतो. ह्याच्यावर विचार करा. ज्या लोकांना बजेटिंगसाठी एक एक्सेलचं साधं सिंपल टूल हवंय, त्यांनी जो QR कोड माझ्या स्क्रीनवर दिसतोय, स्क्रीनशॉट घ्या, तो QR कोड सेव्ह करा तुमच्याकडे आणि स्कॅन करा. तुम्हाला एक मी टूल देणार आहे मस्त, जे मी पण वापरतो, तुम्ही पण वापरू शकाल. राईट? सो स्टार्ट बजेटिंग अँड टेक युअर स्टेप टुवर्ड्स बिकमिंग rich and living abundant life. Bye bye. Take care. Have an abundant life.